नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबई पुणे महामार्गालगत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके व श्री विठ्ठल परिवार मावळच्या वतीने 1 जानेवारी ते 5 जानेवारी अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहाला मावळकरांनी उत्स्फूर्त अशी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी दैनंदिन हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत. तर या ठिकाणी जे आमचे अविनाश आप्पा फुगे आहेत ते पण उपस्थित झालेले आहेत. तर आप्पा, तुम्ही प्रत्येक वेळेस ह्या अखंड हरिनाम सप्त्याला उपस्थित राहतात. तुम्ही भोसरीवरनं या ठिकाणी आलात. तुम्हाला इथलं नियोजन खरं पाहिलं तर तुम्ही आमदारांचे खास जवळचे आहात, पण नियोजनाच्या बाबतीत काय सांगाल? नियोजनामध्ये आमदार सुनील शेळके यांचा हात कुणी धरूच शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरती एकदम बारीक लक्ष असतं त्यांचं आणि आमदार साहेबांचं काम खूप सुरेख आहे. त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पाचाने गावचे माजी सरपंच सुभाष येवले आहेत, काय सांगाल? आमदार सुनील अण्णा शेळके 7 वर्ष आले सप्त्याचं नियोजन करतात. स्वतः बारकाईने लक्ष घालतात, वाढायला बिडायला. 1 नंबर नियोजन म्हणजे इथं पंढरपूरगत आले गत आहे. इथं 1 नंबर परमटन आमदार आहे आता फिक्स. तर बरेच मान्यवर उपस्थित आहेत. काय नाव आणि काय सांगाल? मी दिवडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे आणि सुनील अण्णा शेळके यांचा जवळचा कार्यकर्ते आहे. गेली 7 वर्ष झाले अण्णा या मावळ भागामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचा जागर करतात. यामध्ये मावळ तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यातील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपल्या स्वखर्चाने इथे येतात आणि अण्णांच्या या वारकरी संप्रदायाचा या मावळ भूमीतले जे तुकोबरायांनी परमार्थ चालवलेला आहे त्या परमार्थाची वारी खऱ्या अर्थाने या मावळ तालुक्यामध्ये सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून रुजते. आज आम्ही अनेक पुराणामध्ये द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये अनेक दैवतांनी अवतार घेतलेले पाहिले, पण ह्या कलियुगामध्ये या मावळ तालुक्यामध्ये जर कोणी अवतार घेतला असेल तर ते सुनील अण्णा सारख्या समाजसेवकाने आणि दैव अवतार माणसाने कलियुगामध्ये अण्णांसारख्या माणसाने अवतार घेतला आणि त्यांनी समाजाची दिनदुबळ्यांची दलितांची सेवा करण्यासाठी वारकरी संप्रदायाला पूजण्यासाठी खऱ्या अर्थाने या मावळ तालुक्यामध्ये भव्य आणि दिव्य असं पंढरपूर साकार केलेलं आहे. आणि ह्या जी24 माध्यमातून वाघमारे साहेबांच्या माध्यमातून ही जी जाहिरात झालेली आहे, ही जाहिरात यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होत आहे आणि संपूर्ण तालुक्यामधील सरपंच कार्यकर्ते सगळ्या पद्धतीने आणि या पवन मावळ भागामध्ये सुभाष येवले सारखे सरपंच प्रत्येक गावागावामध्ये फोन करून सांगतात की अण्णांच्या सप्त्यामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे हजेरी लावावी. सो खर्चाने त्यांच्या मार्गदर्शनाने इथे लोक येत आहेत. काय नाव आणि काय सांगाल थोडक्यात? मी सुभाष नामदेव शेळके, मावळ तालुका दिव्यांग अध्यक्ष. आज हा गेल्या 2 दिवसापासून चाललेला सप्ताह अतिशय उत्कृष्ट आणि पूर्ण मावळ तालुक्यातून इतकी तमाम गर्दी पाहायला मिळते. अण्णांचा हा एक मावळ तालुक्याला लाभलेला एक संप्रदायातर्फे आशीर्वादच आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आज या अखंड हरिनाम सप्त्याचा आज हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशीही हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे तळागाळातील कार्यकर्त्याशी संवाद साधत आहेत. अण्णा, काय सांगाल की हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराष्ट्रामध्ये चर्चेचा ठरतो? आज आपल्या CRPF मध्ये असलेले DIG वैभवजी निंबाळकर आज प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आलेत. आज त्यांचे वडील, त्यांचा परिवार सगळ्या ठिकाणी सप्त्याला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे आणि ग्रामीण भागातले देखील अनेक माणसं आहेत. आपला मराठी व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावरती जातो त्याचा नक्कीच आपल्याला अभिमान असतो आणि त्याच पद्धतीनं आज सगळे मंडळी आलेत. मी तर उरवतो पहिलं या ठिकाणी मराठी व्यक्तिमत्व वैभव निंबाळकर हे DIG आहेत. काय सांगाल साहेब की एक मावळचे आमदार सुनील शेळके यांचा कुठलाही कार्यक्रम असेल हा महाराष्ट्रात चर्चेत असतो? संतांच्याच भाषेत सांगायचं तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावळी. खरंच आपल्या आमदार साहेबांनी दीपावळी इथे आणलेली आहे. आपल्या सगळे आपण त्यांच्याबद्दल खूप ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत की त्यांनी हा सगळा सोहळा इथे संपन्न केलेला आहे.
पंढरपूर आणि सगळे संत दर्शन आम्हाला ते इथे घडवत आहेत आणि या सगळा एवढा मोठा सोहळा लोकसंग्रह त्यांनी लोकमेळा जो जमवलाय, खरंच संतांची त्यांच्यावर आपल्या कृपा राहो एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो. तर CRPFचे DIG या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी पत्रकार सतीश गाडे आहेत, तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल सतीशजी, मावळचे आमदार सुनील शेळके यांचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराष्ट्रात चर्चेचा असतो? खरं सांगायचं झालं तर अखंड वारकरी सांप्रदायिक परिवाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंढरपूरची सेवा आणि या ठिकाणी कीर्तनाचा लाभ देणारे एकमेव महाराष्ट्रातले पहिले आमदार सुनील शेळके आहेत. या ठिकाणी योग्य नियोजन, या ठिकाणी वारकऱ्यांना बसण्यासाठी योग्य जागा आणि कीर्तनाचा लाभ या ठिकाणी तालुक्यातून हजारो वारकरी या ठिकाणी येऊन कीर्तनाचा लाभ घेत आहे. तर युवा उद्योजक विक्रम कलावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल, अखंड हरिनाम सप्त्यामध्ये हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेत, काय सांगाल? नक्कीच अण्णांनी जे मावळ तालुक्याचा विकास घडवला आहे आणि जे विठ्ठल परिवार निमित्त जो तालुक्याला एक तरुण मुलांना जो एक नवीन वर्षाच्या निमित्ताने तरुणांना एक संधी दिलेली आहे की आपण 31 वेगळ्या पद्धतीनं साजरी करता एक हरिनामाचा गजर करून हे आपलं हरिनामाचा गजर करून तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार केलेलं, अण्णांचा विकास, अण्णांची कामं आणि अण्णांचं भक्तिमय वातावरण हे तालुक्याला नक्कीच चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी अण्णांनी जे प्रयत्न चालू आहेत आणि करतात हे नक्कीच मावळ तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं आहे, एवढं मी सांगतो. तर काही तासामध्येच हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन उपस्थित राहतात. कसं वाटतं इथं आल्यास, काय सांग? नाही, आवडतं मला. मी दरवेळेस येते. मला उशीर झाला आज तरी पण मी आले, रिक्षाने आले, एकटी आले. तर बरेच भाविक या ठिकाणी उपस्थित होतात आणि इथं आल्यानंतर ते वेगळंच की साक्षात या ठिकाणी पंढरी अवतरलेली आहे अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल काय सांगाल? खूप मस्त कार्यक्रम भरला सुनील शेळकेंनी आणि सर्व मावळवासियांना या कार्यक्रम पाहायला यायलाच पाहिजे आणि चांगला प्रतिसाद आहे या कार्यक्रमाला मावळातनं आणि सर्व लोकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची अजून शोभा वाढवावी आणि उद्या आणि परवा 2च दिवस राहिलेले तरी या कार्यक्रमाला येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा हरिनाम सप्ताह काय असतो खरा तो बघावा अशी तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे भाविक उपस्थित झालेले आहेत हे हजारोच्या संख्येने काही तासामध्ये या ठिकाणी भाविक उपस्थित होतात. मावळचे आमदार सुनील शेळके व श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाला हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत. जिकडं पाहो तिकडं जनसागर दिसत आहे. उत्तम नियोजन. आपण विरोधाभास अलंकार लक्ष दिलं आहे का? सांग पडी दे ढलगया बाजी न घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही बाजी न भुकी न जाय. महाराज म्हणतात संध्याकाळ झाली, संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली. वाघिणीनं गाईला घेरलं, गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही.
तुम्ही सगळे लोक भाऊकडेच पाहून राहते हो राव मी लय 570 किलोमीटरहून आलो तुमचं वैभव आहे मी बोलून गेलो आधी भाऊ तुम्ही म्हणजे आम्ही सुरुवातीला तुमच्यापासून सुरुवात केली मी 5 राज्य फिरतो 17 वर्ष झाले कीर्तन करतो पण एवढ्या मोठ्या सप्ताहात माझं पहिलं कीर्तन शिस्त पाहून जरा मला घाम फुटून राहिला आम्ही बोलून गेलो कीर्तनात याच्यापेक्षा डबल टाळतोय आम्ही पाहतो पण एवढ्या शिस्तीत नाही म्हणून तुमचा भेटा कायम राहील सगळ्या साधू लोकांना भेटे बांधले आनंद वाटून आला फळकरी पद्धतीनं फक्त आता माझ्याकडे लक्ष द्या कमी जाईल राहा हा भाऊंवर प्रेम आहे आमच्यावरही प्रेम ठेवा लक्ष द्या सांग पडी ढळ गया बाजी न घेरी गाय काय बिचारी मरी नाही बाजी ना भुकी ना जाय संध्याकाळ झाली संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली मी बोलून गेलो याचा अर्थ पहा खरी संध्याकाळ कोणती त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली तिचं नाव काय तिनं गाईला घेरलं गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही ती वाघीण कोणती खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण आणि त्या म्हातारपणाच्या वेळेला वाघीण येते वाघीण त्या वाघिणीचं नाव आहे यम काय रूपी वाघीण या जीवरूपी गायला घेरते कबीर महाराज म्हणतात गाय बिचारी मरी नाही बाजीला भुकी न जाय याचा अर्थ असा आहे म्हणजे काय रूपी वाघीण या जीवरूपी गायला घेरते काय म्हणत नाही जीवरूपी गाय मरत नाही पण काय रूपी वाघीण कधी उपाशी मी 5-7 वेळ म्हणून दाखवले एवढे अर्थ सांगणार नाही कारण मी पाहिलं तुमचे खेळ आता पुढे थोडक्यात विषय तुमच्या संतांना अशा उलट्या म्हणतात आमच्याकडे एक म्हण आहे विदर्भ बाबांनी नक्कीच्या लग्नामध्ये 17 विघ्न हा आमच्या कीर्तनात असं होते आता ते बाबा एकाएकी उभे होते आणि आपला विषय चालू होता काळ रूपी काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल सांगण्याच्या पलीकडे आहे सर मावळामध्ये खरं तर साक्षात पंढरी अवतरली मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार तुम्ही लक्ष देऊन ऐका सुनील अण्णा शेळके यांच्या उत्कृष्ट नियोजनातून एक अभूतपूर्व सोहळा गेली 6 वर्ष साजरा होतोय 7वं वर्ष या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत उत्तम नियोजन खरं तर वैष्णवांचा मेळा
हा मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं आज या पुण्यभूमीमध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थानं सुनीलांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. आजच्या तरुण पिढीला ज्या संस्काराची, ज्या धारणेची आवश्यकता आहे ती ओळख आज नवीन वर्षाच्या निमित्तानं सुनील अण्णांनी या ठिकाणी सत्ता भरून ही भूमी, ही संतांची भूमी असा एक संदेश देण्याचा प्रयत्न आदरणीय सुनील अण्णांनी केला. मी मावळच्या जनतेच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय सुनील अण्णांना आणि हा सर्व जो परिवार आहे, विठ्ठल परिवार, त्यांना मनापासून नका करू संसार घुमला नाही पाहिजे बाबा. काय सांगाल अखंड हरिनाम सत्याबद्दल? मावळ तालुक्याचं भूषण म्हणजे सुनील अण्णा शंकरराव शेळके यांचा भव्य दिव्य कार्यक्रम मावळ तालुक्यामधील विठ्ठल परिवारात सांगू तरी नाही कधी विठ्ठल परिवार मावळ तालुका, मावळ परिवार सुनील अण्णा शंकरराव शेळके यांचा भव्य दिव्य कार्यक्रम 5 दिवसाचा आयोजित 16 सप्ताह. हा कार्यक्रम 25 ते 30 हजार लोक संख्येने उपस्थित असतं आणि सगळे शिस्तबद्ध, सगळे जेवण करून सगळे व्यवस्थित सगळं कार्यक्रम होतं. तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रसिद्ध ॲडव्होकेट नामदेवराव दाभाडे आहेत. काय सांगाल? विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन महोत्सवानिमित्त 20-25 हजार पब्लिक असून कीर्तनचं सगळेजण श्रवण करतात आणि त्यानंतर महाप्रसाद घेऊन सर्वदा इतका शिस्तबद्ध कार्यक्रम मी प्रथमच अनुभवला. शहरातल्या बाया आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वडगाव नगरपंचायतीचे कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आहेत. तर दादा, काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आणि विठ्ठल परिवार यांच्या आयोजनातून मावळ तालुक्यासाठी एक सांप्रदायाची पर्वणी दरवर्षी इथं भरवली जाते. आज हा जनसागर आपल्या समोर दिसतोय तो केवळ पांडुरंगावरती ज्यांची भक्ती आहे आणि सुनील अण्णांवरती प्रेम करणारे असंख्य वारकरी भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर आमदार सुनील अण्णा शेळके यांचे मनापासून जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. मावळ तालुक्याला संप्रदायाची जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं काम आमदारांच्या माध्यमातून या मावळ तालुक्यामध्ये केलं जात आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये खूप चांगला संदेश आमदारांच्या माध्यमातून जातोय. आपली संस्कृती, वारकरी संप्रदाय हे जे महाराष्ट्राच्या मातीचं वैशिष्ट्य आहे ते जपण्याचं काम आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे प्रसाद महाराजांना विठ्ठल रुक्मिणी हे जे आपली दैवत आहेत त्यांचे आशीर्वाद अण्णांच्या पाठीशी कायम राहतील आणि अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी जे मोठी पंगत व्यवस्था केली जाते त्याचं देखील पुण्य सुनील अण्णा शेळके यांच्या परिवाराला लाभत आहे आणि कार्यकर्ते त्यांचा आदर्श घेऊन असंच समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहू असा विश्वास या निमित्ताने देतो आणि अण्णांच्या या कार्याला लाख लाख सलाम करतो. तर
वडगाव नगर पंचायतीचे माजी कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं मावळचे आमदार सुनील शेळके यांचा जो मागील 7 वर्षापासून जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या अखंड हरिनाम सप्त्याला एक जनसागर लोटलेला जातो आणि या जनसागराच्या बाबतीमध्ये जर बोललं तर काही तासामध्ये या ठिकाणी 20 ते 25 हजार लोक ही शिस्तीनं या ठिकाणी येतात आणि कीर्तन महोत्सव झाल्यानंतर सायंकाळच्या या वातावरणामध्ये एक या कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये या ठिकाणी एक वेगळं वातावरण म्हणजे सर्व एक भाविक उत्स्फूर्तपणे पंढरी अवतरली असं या ठिकाणी दिसत आहे. तर बरेच जण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक जण या ठिकाणी फोटो आलाय का? तुम्ही तुमच्या लेकराला शिवी पाहिजे देता तो चांगला आहे म्हणून तो तुमचा ऐकत नसला तरी शिवी देता. काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? बरं जोडून विनावी आवाज तुम्ही वासुदेव वासुदेव आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी गेली 7 वर्ष हा सप्ताह चालू ठेवलेला आहे. अण्णांचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मावळ तालुक्यामध्ये हा जो सप्ताह आहे तो लोकांना एक वारकरी संप्रदायाचा वारसा हा पुढे असाच राहावा आणि वारकरी संप्रदाय हा आपल्या मावळ तालुक्याची शान आहे आणि त्याच्यासाठी लोकांना मावळ तालुक्यामध्ये आपल्या तुकाराम महाराज आळंदी यांचं मंदिर आणि त्यांचं पदस्पर्शाने पावन झालेला हा मावळ तालुका असल्यामुळे तिथं हा वारकरी संप्रदाय मंडळाचा सर्वात मोठा वारकरी संप्रदायाचा हा सप्ताह अण्णांनी गेली 7 वर्ष चालू केलेला आहे आणि तोच पुढे असा कार्यरत राहणार आहे आणि तो लोकांना आवडीचा असल्यामुळं अण्णांनी त्याच्यावर जास्त भर देऊन आज त्याचं हे होतंय. ओके. या अखंड हरिनाम सप्त्याला हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार गणेश विनोदे आहेत. काय सांगाल नेमकं अखंड हरिनाम पण रेकॉर्डिंग लावून दे. खरं तर पंढरपूरच अवतरलंय आज मावळात अशी परिस्थिती या कीर्तन महोत्सवामुळे दिसते. गेले 3 दिवस झाला हा कीर्तन महोत्सव चालू आहे आणि अवघा मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भाविक माता बंधू भगिनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेत आहेत आणि आजची उपस्थिती पाहिली तर खरोखर पंढरपूर या ठिकाणी अवतरले असा भास या ठिकाणी होतोय. या ठिकाणी हे जे सुसज्ज असं भव्य दिव्य पटांगण आहे, या पटांगणामध्ये या ठिकाणी निलेशजी राक्षे आहेत. आम्ही काय सांगाल निलेश भाऊ अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? अतिशय लोकप्रिय आमदार अण्णा शेळके यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम बनवला आहे. सुंदर असा कार्यक्रम, भूतन भविष्य असा कधी होणार नाही असा कार्यक्रम. असंख्य पब्लिक आलेले आहे. हे सुंदर असा उपक्रम दरवर्षी अण्णा शेळके आमदार राबवत आहेत. तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही तासामध्ये हजारो भाविक या ठिकाणी जमा होतात आणि एकदम नियोजनबद्ध आणि एकदम एक आगळं वेगळं नियोजन असलेले मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचा हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि आता केवळ 2 दिवस राहिलेले आहेत. रविवारी अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होणार आहे. माईक काढून. बरं, काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल?
पूर्ण वारकरी संप्रदायाच्या सदस्यांनी जे मैदान आहे ते खचाखच भरलेलं असल्यामुळं प्रवेशद्वारावर भाविक थांबून अखंड हरिनाम सप्ताहाचं कीर्तन ऐकत आहेत. तर बरेच भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचं जे योग्य नियोजन आहे, तर या ठिकाणी रुग्णवाहिका आहे, अग्निशमन बंब आहे, प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे, असं सुसज्ज नियोजन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने होत असतं. काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? काही नाही, म्हणजे मावळसाठी ही खूप छान गोष्ट आहे तसं मानलं तर. म्हणजे की मावळच्या जनतेसाठी की हा आपला परिवार, म्हणजे की मावळच्या लोकांसाठी जे आपले वारकरी संप्रदाय आहे त्यांच्यासाठी सगळ्यात उत्तम प्रकारे हा मावळ परिवार समजला जातो आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही मावळच्या लोकांसाठी. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मागील 7 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आहे. येणाऱ्या हजारो लोकांसाठी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली, रुग्णवाहिका असेल, अग्निशमन बंब असेल, सर्व ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांचे कार्यकर्ते सतर्कता दाखवून कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू देत नाहीत. असं आगळं वेगळं देखणं नियोजन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. काय सांगाल, कसं वातावरण आहे? एकदम आनंदी वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि छान लोक भक्त वेळ बसले आणि लोक श्रवण करतायत. चांगली गोष्ट चालू आहे. तर लहान काही मुलं पण उपस्थित झालेली आहेत या ठिकाणी. आणि यांची जे काय कसं वाटतं इथं आल्यास? काय नाव तुझं? भारी वाटतंय. खूप नाव काय तुझं? पियुष आमोल शिंदे. कसं वाटतं इथं आली? खूप छान. तुला? मला पण खूप छान वाटतं. तर लहान मुलांमध्ये पण एक क्रेज आहे की या ठिकाणी आल्यानंतर एक आपलेपणाचं वातावरण, इथलं सुनियोजित नियोजन, यामुळे अखंड हरिनाम सप्ताहाला आज 3रा दिवस आहे आणि मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लवकर या.